बदाम हुकुमाचे 10 हात करण्याचा डाव या आधीच्या सादरीकरणात मी पाठविला आहे. टेबलवर पत्ते लावून तो डाव सोडविण्याचा प्रयत्न करा. परत परत प्रयत्न करा. डाव सोडविण्याचा आनंद नेमका काय असतो हे तर यामधून कळेलच, पण तेव्हाच या खेळामधून काय व ते कसे शिकवता येते याचे नेमके आकलन आपल्याला होईल. या खेळाच्या माध्यमातून स्वॉट ॲनालिसिस, रिसोर्स मॅनेजमेंट, प्लॅनिंग, लिसनिंग स्किल, टाईम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, लॉजिक, प्रेझेंटेशन स्किल, रिस्क मॅनेजमेंटचे अनेक धडे शिकता येतील. पुढील आयुष्यात यश मिळवण्यासाठी हे सारे शिकावेच लागते. हे धडे जर रंजकपणे हसत खेळत देता आले तर शिकणाऱ्याला ते आवडते, हवेच ते. सारीच माणसे चुका करीत असतात. अनेक चुका परत परत केल्या जातात. किती वेळा चुकल्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा होते हे ज्याचे त्याला कळायला हवे. आपण नीट लक्ष देत नाही म्हणून अपयशी होत असतो. आपण दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो का? नीट ऐकणे ही कला आहे. जे कानावर पडेल त्याचा योग्य अर्थ लावता येणे महत्त्वाचे असते. ऐकण्याच्या कलेचे धडे सामान्यपणे दिले जात नाहीत. दुसऱ्याचे बोलणे नीट न ऐकण्यामधूनच अनेक समस्या निर्माण होत असतात. या खेळातून ऐकण्याच्या कलेचे, लिसनिंग स्किलचे धडे निश्चितपणे शिकता येतात. काही पाश्चात्य देशातून मुले शाळातून शिकत असताना त्यांना हा खेळ शिकवला जातो. IITच्या मुलांना शिकवणारे मूळ बागल नावाचे पुण्यातील एक नामांकित शिक्षक या खेळातून गणित म्हणजे काय हे सुचवीत असत. हे सारे खेळामधून शिकवले गेल्याने मुलांनाही ते आवडत असे. आपण सारे आयुष्यभर शिकत असतो. बिनभिंतीच्या शाळेत यावर बराच विचार झाला आहे. यासाठी ते निवडक डाव तेथे साठवून ठेवण्यात आले आहेत. ज्या कोणाला ते हवे असतील त्याला ते दिले जातील. हा खेळ शिकावा असे ज्या कोणाला वाटत असेल त्याने संपर्क साधावा. हे डाव नेटवरूनही पाठवता येतील. या सादरीकरणासोबत जो एक डाव मी पाठवत आहे तो आपल्याला सुटतो का पहा. जो कोणी फोनवर संपर्क साधेल त्याला त्याचे उत्तर दिले जाईल, पण त्यासाठी हे डाव मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यासाठी दिला जाणारा वेळ हाच अखेर आपल्याला आनंदी करीत असतो. आपण सारे सुखाच्या शोधात आहोत, पण नेमके काय करण्याने आपण स्वतःला सुखी करीत असतो हेच अनेकांना सांगता येत नाही. दिलेले डाव सोडवा, त्यासाठी पुरेसा वेळ द्या. हे डाव कसे सुटतात याचे उत्तर तुम्हाला मिळेल तेव्हा हे मला का कळले नाही असा प्रश्न तुम्हालाच पडेल. या संदर्भात काही शंका असतील, सूचना असतील तर त्या अवश्य कळवाव्यात ही विनंती आहे.